नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर नगरपालिकेकडून घनकचरा डेपोमध्ये उघड्यावर मृत जनावरे आणि कचरा जाळण्याचा प्रताप सुरूच। सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, गंभीर आजारांची भीती। नवापूर नगर परिषद प्रशासनाचा मनमानी कारभार सध्या शिगेला पोहोचला असून चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। घनकचरा डेपोवर उघड्यावर मृत जनावरे टाकणे आणि कचरा जाळण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याने नवापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। काही महिन्यांपूर्वी तक्रारीनंतर नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर ही जैसे थे परिस्थिती नगर परिषद प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी निवडणुकीपूर्वी ठेकेदाराला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जात होता। मात्र कामात होत असलेल्या निष्काळजीपणाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी स्वतः कचरा डेपोची पाहणी करून अधिकारी व ठेकेदारांना कडक सूचना दिल्या होत्या। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यानंतरही प्रशासकीय पातळीवर कोणतीही सुधारणा झालेली नाही। आता तर सत्ता बदलली पण समस्या कायम। नगरपालिकेच्या निवडणुका होऊन आता 3 महिने उलटले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची एकहाती सत्ता पालिकेत आली आहे। मात्र सत्ताधारी बदलले तरी घनकचरा डेपोची परिस्थिती जैसे थे आहे। सत्तेचा वापर लोकहितासाठी करण्याऐवजी प्रशासनाच्या मनमानीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे। पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याशी खेळ। मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना ती उघड्यावर टाकली जात आहेत। यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे। ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या केवळ जाहिराती केल्या जात आहेत। प्रत्यक्षात मात्र डेपोमध्ये कचरा जाळून पर्यावरणाची मोठी हानी केली जाते। लाखाने पार्क आणि आसपासच्या परिसरात विषारी धूर व दुर्गंधीमुळे गंभीर आजार पसरण्याची भीती वर्तवली जाते। नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष लोकांच्या जीवाशी खेळत असून भविष्यात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय। कागदावर सर्व काही आलबेल दाखवणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे अशी मागणी आता जोर धरत आहे। नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर।